जलसंपदा विभागामार्फत सन 2011-12 ते 2013 मध्ये सरळ सेवा भरती संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला असून त्या संदर्भात वारंवार तक्रार अर्ज निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या भरतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। 2011-12 मध्ये जलसंपदा विभागामार्फत जी सरळ सेवा भरती करण्यात आली त्या भरतीच्या अनुषंगाने भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे। या प्रकरणाची चौकशी केली असता 12 श्रेणीमध्ये 192 पदे बोगस व वशिलाने आर्थिक देवाणघेवाण करून आपल्याच मर्जीतील म्हणजेच नातेवाईक ओळखीच्या लोकांना पैसे देऊन भरती केलेली आढळून आली आहे। या भरती दरम्यान टंकलेखन, शिपाई, सिनियर क्लर्क, ड्रायव्हर, ज्युनियर क्लर्क अशी विविध पदे भरण्यात आली, परंतु भरती प्रक्रिया राबवताना पारदर्शीपणे भरती प्रक्रिया न राबवतात त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला असून या विरोधात वारंवार तक्रार अर्ज देखील दाखल केले आहेत। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करून देखील कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही। या संदर्भात चौकशी व्हावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून मुकेश गांगुर्डे हे उपोषणास बसले आहेत। आज या उपोषणास भेट देऊन तुम्ही हाक द्या, मी समाजाच्या कुठल्याही लोकांवर अन्याय अत्याचार सहन करून घेणार नाही। भरतीत जर घोळ झाला असेल तर नक्कीच त्यांना भरतीच्या वेळेस झालेल्या विविध समाजातील तरुण मुलांवर किंवा युवतींवरती अन्याय झालाय त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांनी दिली। या प्रसंगी आयुब बने खान, मुकेश साळवे, नितीन निकम, सागर कटारे, तुषार सूर्यवंशी, अमोल भाऊ आहेर, संदीप भाऊ मोरे, गणेश निकम, भरत राजपूत, गणेश सलवार, शशिकांत आहेर, मनोज हिरे, सुमित काळे आदी उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।